नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज होतं 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टचा ब्लॉग आहे हा आणि खूप मजा केली आम्ही 15 ऑगस्टला. खूप छान वाटतं. एकदम जुन्या आठवणी आहेत तर त्या ताज्या होतात. सो असंच आम्ही गावामध्ये 15 ऑगस्ट म्हणजे झेंडावंदनसाठी जमलो होतो. आज आपण आपल्या गावामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांचं सहर्ष असं स्वागत. आज या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण ध्वजारोहण संपन्न करणार आहोत. आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय निवृत्ती नाना चौधरी यांना विनंती आहे की आपण ध्वजारोहण करावे. आज 15 ऑगस्ट त्यानिमित्तानं आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर अतिशय मोठ्या संख्येने आपण आलात. ध्वजारोहण संपन्न केला. तुम्हा सर्वांचं प्रथमतः अभिनंदन स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्त संख्येने हजर राहायचं अशी आपल्याला विनंती करतो आणि सर्वांना 15 ऑगस्टच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. आज या ठिकाणी अमृत महोत्सव योगायोग त्रिशताब्दी म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 79वा स्वातंत्र्य दिवस, त्यानंतर जन्माष्टमी आणि त्यानंतर माऊलींचा जन्म शताब्दी सोहळा 750 वर्ष, असं 3 गोष्टी एकत्र येतात. म्हणून मला वाटतं सरांनी आज जे शेवटी पसायदान घेतले हे कदाचित त्याचंच कारण असावा. राष्ट्रीय जिल्हा पातळीवरचं आणि त्यानंतर तालुका पातळीवरचं पहिलं मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी शाळा म्हणून पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. कुठलंही बक्षीस मिळवताना त्या ठिकाणी पालकांची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची तेवढीच जबाबदारी असते आणि आपल्या गावामध्ये आपल्या गावचे सुजाण नागरिक असतील, विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील, हे अतिशय योग्य पद्धतीनं मुलांना या ठिकाणी घडवण्याचं काम करतात. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण शिक्षक आज जरी असले तर उद्या कदाचित त्यांची बदली होऊन जाईल. आपल्याकडून तो क्षण सुटू नये म्हणून आपण या ठिकाणी त्या क्षणाचा उपयोग करतोय. त्यानंतर कोल्हे सर ही व्यक्ती अशी एक, ठीक आहे, वरून बघताना वाटते का धावपळ करते, हे करतं ते करतं, परंतु कोरोना काळामध्ये त्यांचा आपण अनुभव घेतलेला आहे. रात्री 12-12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्यानंतर आपल्या गावामध्ये आलेल्या डोंगरे मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार, आपल्याच गावची शिक्षिका स्नेहल मॅडम यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करूया. त्यांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं, फार सुंदर असं मनोगत व्यक्त केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. काय रे
त्याला काय आज खेळायला कुठं हरवणार आहे? साजरा करत आहोत. आजूबाजूला आपल्या कारगिरीकर जे ग्रामस्थ असतील त्या सर्वांना विनंती आहे की या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय आनंदजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न करत आहोत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे ध्वजारोहण संपन्न होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सन 2024-25 या वर्षामध्ये आपल्या या गारखिंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि ही एक अभिमानाची गोष्ट आहे. गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे, शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पारनेर तालुक्यामध्ये 228 प्राथमिक शाळा आहेत आणि त्या 228 प्राथमिक शाळांमध्ये आपल्या शाळेचा डंका सगळीकडे आज पाहायला मिळतोय. असो हे सगळं काही आहे हे ग्रामस्थांच्या सहकार्यातून योगदानातून ही शाळा पुढे आलेली आहे, एका उंचीवर येऊन ठेपलेली आहे. याबद्दल सांगायला अभिमान वाटतो की आम्ही जे शिक्षक या ठिकाणी 4 जण आहोत, तर आम्हाला देखील याचा अभिमान वाटतो की ही जी प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेमध्ये आम्हाला शिकवण्याचं भाग्य लाभलेलं आहे, या चिमुकल्यांना घडवण्याचं भाग्य लाभलेलं आहे. आणि अशा सुंदर अशा शाळेमध्ये अध्यापन करताना आम्ही 4ही शिक्षक अगदी आनंदाने रम्मान होऊन काम करत असतो. असं हे आपलं देखणं निसर्गरम्य असं हे शाळेचं संकुल खरं तर हे उभं केलंय ग्रामस्थांनी. सांगायला एक अभिमान वाटेल की या ठिकाणी माझे सहकारी आणि या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय व्यवहारे सर हे या ठिकाणी बागेचं काम हे पाहत असतात. इतकी सुंदर अशी बाग सरांच्या कल्पनेतून मार्गदर्शनाने पारनेरच्या असतील नगरच्या असतील अधिकारी जेव्हा व्हिजिट देतात भेट देतात तेव्हा हे पाहिल्यानंतर मात्र ते निरखून जातात आणि हे सगळं पाहिल्यानंतर मोहित होऊन जातात. आणि असं हे शाळेचं सौंदर्य हे सगळं खुललेलं आहे. त्यामध्ये व्यवहारे सरांच्या मार्गदर्शनात आपण हे काम केलेलं आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये सीसीटीव्हीचा फुटेज आहे, सीसीटीव्हीचं लोकेशन आहे. अशा पद्धतीने नियंत्रित केलेली सीसीटीव्हीने नियंत्रित असलेली ही आपली प्राथमिक शाळा. प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट बोर्ड आहेत. नोकरीस असणारे दादा समोर आहेत, या शाळेचे विद्यार्थी आहेत की दुबईमध्ये ते काम करत आहेत. असे गावातले अनेक तरुण आहेत की बाहेर नोकरी निमित्ताने उच्च पदावर काम करत आहेत. हा आपला सार्थ असा अभिमान आहे. असो या शाळेतील विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊन पुढील चांगले नागरिक घडतील यासाठी नक्कीच आम्ही शिक्षक प्रयत्न करू. 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या अस्ताची सरून गेली ती रात्र पारतंत्र्याची, सरून गेली ती रात्र पारतंत्र्याची आणि मंगलमय पहाट झाली या स्वातंत्र्य दिना. आपण बसलोय, एकदा शाळेवर नजर फिरवली तर बघा कसं चित्रवत वाटतंय की नाही. असं सगळं असं स्तब्ध झाल्यासारखं वाटतं. इतकं सुंदर कुठेही नाही वातावरण. इतक्या सुंदर अशा वातावरणामध्ये तुमची मुलं शिकतात.
नारखेंडीची मुलं शिकतात. मी कायम म्हणत असते, नारखेंडी गावासारखं गाव नाही. कारण मी मराठवाड्यात जॉब केला, नंतर कोपरगाव तालुक्यामध्ये केला. सगळं सुसंपन्न आहे सगळं, पण एवढं सुंदर अशी शाळा नाही कुठं. माझे नाव नैतिक आहे. आज 15 ऑगस्ट बद्दल आपण सर्वजण इथे जमलेले आहोत. आमचा इयत्ता दुसरीचा लाडका विद्यार्थी रुद्र शरद झिंगाड येत आहे आपलं भाषण घेऊन. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेले बळ आमच्या निजाच्या छातीवर, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेले बळ आमच्या निजाच्या छातीवर. म्हणूनच आपण उभे आहोत अभिमानाने या मातीवर. आपला आवडता होता तो नेहमी सर्वांची मदत करायचा. त्याचे आपल्या देशावर खूप. होय मी सावित्रीबाई फुले बोलते. होय मी सावित्रीबाई फुले बोलते. माझ्या मनातील भावना मीच खोलते. माझ्या मनातील भावना मीच खोलते. स्त्रीच आहे या अखिल विश्वाची शान. स्त्रीच आहे या अखिल विश्वाची. नमस्कार मंडळी. आज 15 ऑगस्ट आपला सर्वश्रेष्ठ दिवस. या मोठ्या प्रसंगी माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. त्याचे आणि सुराज्याचे पाहिलेले स्वप्न साकार केले. माझे चौथे वंदन होते. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. अतोरात कष्ट करून ते शिकले. ते खूप हुशार होते. विद्यार्थी सौरभ रवींद्र गायकवाड आपल्या समोर सादर करत आहे इंग्लिश मधून भाषण. गुड मॉर्निंग टू ऑल माय रिस्पेक्टेड टीचर, parents and dear friends. Today we have gathered here to celebrate this great national event. We celebrate Independence Day every year on 15 August. It is the day where we got freedom from the British rule after many. शास्त्री हे माझे आवडते नेते. त्यांचा जन्म एक गरीब कुटुंबात झाला, पण ते खूप शिकले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आले किती गेले किती उडून गेले बरारा. आले किती गेले किती उडून गेले बरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या सुवर्ण राजाराम मोरे व्यक्त होत आहे माझ्या स्वप्नातल्या भारतावर. त्याचा एक नागरिक आहे. मला माझ्या देशावर अभिमान आहे. मी माझ्या स्वप्नातील भारत एक महान राष्ट्र बनवण्याची कल्पना करतो. माझ्या स्वप्नात भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत देश खूप महान आहे. आपल्या देशात अनेक राज्य आहेत, अनेक भाषा बोलले जाते. एक थोर वीरांगना होती. तिने इंग्रजांना आव्हान दिले होते. झाशीच्या राणीचे बालपणचे नाव मनू होते. धर्माचा नाव मला माणुसकी धर्म आहे या देशाचा. फक्त देशासाठी जगा. तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. आपल्या झेंड्यात 3 रंग आहेत. वरच्या बाजूला केशरी, मध्यभाग सजला उत्सवची रंगांचा आभाळ सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. आजच्या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत देश 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. आजच्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य. आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आजच्या दिवशीच म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश. टुडे वी हॅव कम हिअर टू सेलिब्रेट द 79th इंडिपेंडन्स डे ऑफ इंडिया. रंगांचा आभाळी असला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. साठी लढले ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. इंडिपेंडन्स डे वी सेलिब्रेट आवर नॅशनल फेस्टिवल. आपण सर्वजण स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी किती अमूल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही. लाल बहादूर शास्त्री हे माझे आवडते नेते आहे. त्यांचा जन्म एका. मला मराठी पण नको आणि इंग्लिश पण नको, मी हिंदीत बोलणार आहे मॅडम. आणि मैं आप सभी को स्वतंत्र दिन की हार्दिक बधाई देती हूँ. स्वातंत्र्य दिन हम सब के लिए एक मंगल अवसर है. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात पर्यटन स्थळी आल्यासारखं वाटतं. त्यामुळे सर्वप्रथम मी या सर्व आपल्या या शाळेमध्ये कार्यरत असलेल्या गुरूंना वंदन करतो. असे भारतामध्ये विविध प्रकारच्या विविध संस्थाने होती. त्या संस्था आपल्या अवतीभोवती अनेक बालविवाहाच्या घटना घडत असतात आणि त्या घटना रोखण्यासाठी त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये एक समिती स्थापन केली. त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील
सुजाण नागरिक तसेच विद्यार्थी प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाहाच्या विरोधात सामूहिकतेने आणि ठामपणे उभे राहू. आम्ही आपल्या परिसरात आणि गावात, वाडा वस्तीवर, शहरात, पंचक्रोशीत कोणताही बालविवाह करू देणार नाही. बालविवाह प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणार नाही. बालविवाह होत असल्यास गावातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांना तातडीने संपर्क करू. त्याबद्दल असलेल्या शिक्षेचे सर्व नागरिकांना अवगत करू. नागरिक कर्तव्य पार पाडू व आपल्या अहमदनगर बालविवाह मुक्त करू. जय हिंद. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात पहिली असणारी आपली ही शाळा आणि या शाळेमध्ये देणगीचा ओघ जो दातृत्ववान माणसांच्या हातून घडतोय आणि म्हणून ही शाळा उभी राहत आहे. आपल्या गावातील कैलासवासी पोपट श्रीपत झिंजार यांच्या स्मरणार्थ श्रीमती सीताबाई पोपट झिंजार यांच्याकडून आपल्या प्राथमिक शाळेला ऑफिस कपाट मिळालेला आहे आणि यासाठी सौजन्य आहे दुबई येथे कार्यरत असणारे त्यांचे चिरंजीव श्री भानुदास दादा झिंजार. मी भानुदास दादा झिंजार यांना विनंती करील की आपण व्यासपीठाकडे यावं. दादा या लवकर या. खर तर 2002-03 च्या इयत्ता 7वीच्या बॅचचे विद्यार्थी असलेले भानुदास दादा झिंजार या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि या शाळेत शिक्षण घेऊन आज दुबई या ठिकाणी मोठ्या पदावर ते नोकरी करत आहेत. त्यांच्या मॅडम सौ मेघना चौधरी उर्फ झिंजार याही उपस्थित आहेत. मी त्यांना पण निमंत्रित करतोय. एक मिनिट मॅडम इकडे या. टेबल, ऑफिस टेबल या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्याचा सन्मान या ठिकाणी सरपंच सन्माननीय निवृत्ती नाना चौधरी यांना मी विनंती करेल की त्यांचा सन्मान आपण करावा. म्हणून दादा सार्थ असा तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही शब्द टाकावा आणि तो शब्द तुम्ही पूर्ण करावा. खूप तुमचे धन्यवाद. टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद देऊया. क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. आम्हा शिक्षकांना या दातृत्ववान हातांच्या हातून ही शाळेसाठी सुविधा होते. धन्यवाद. यानंतर यांच्याकडून त्यांचे वडील हबप्प कैलासवासी विष्णुबुवा भाऊ झिंजार यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हा साऊंड बॉक्स उपलब्ध झालेला आहे. या साऊंड बॉक्सचं वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करणार आहोत. स्वर्गीय गोविंद सखाराम चौधरी सामाजिक ट्रस्ट यांच्याकडून गेल्या 10 वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढ्या वह्या मिळत आहेत. याही वर्षी या ट्रस्ट कडून सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप झालेलं आहे. फार मोठं असं योगदान पारणे तालुक्यात इतकं मोठं योगदान नाही, एवढं मोठं योगदान या ट्रस्टचं होतंय आणि या ट्रस्टचे खजिनदार सन्माननीय संपतांना निमसाखरे यांचा सन्मान या ठिकाणी शाळा स्थापन समिती अध्यक्ष आनंदाजी मोरे करतील. पहा किती एक लक्षात घ्या, शालेय विद्यार्थ्यांना जर वह्या घ्यायच्या असतील तर 1000 रुपयापेक्षा 500-1000 रुपये लागतात. आपल्या गावचे नागरिक सन्माननीय विश्वनाथ शंकरराव गायकवाड यांच्याकडून त्यांचे वडील कैलासवासी शंकरराव गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी दरवर्षी होत असते. त्यासोबत सर्व विद्यार्थ्यांसाठी औषधोपचार होत असतात
आणि त्यांनाही आम्ही या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो। या ठिकाणी त्यांचे बंधू अंकुश दादा गायकवाड उपस्थित आहेत, त्यांना आम्ही धन्यवाद देतो। सन्माननीय राजाराम शंकर चौधरी यांच्याकडून ऑफिस मध्ये एक फॅन उपलब्ध झालेला आहे, त्यांचाही सन्मान। या शाळा आणि या शाळेमध्ये झाडांना पाणी देणं असेल, हे जे पाण्याचं जे सौजन्य आहे ते ग्रामपंचायत तर्फे होतं, परंतु त्यासाठी खास करून आपले जे प्रभाकर अण्णा जाधव आहेत त्यांचं नेहमी सौजन्य असतं। कधी अण्णांना आम्ही धन्यवाद देतो। शिजवण्यासाठी जो भात आहे तो भात शिजवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, घरात पाणी संपल्यानंतर किती त्रास होते महिलांना माहीत आहे, आणि तशीच आमची गत आहे। पाणी संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा फोन करत असतो तो माणिक दादा जिंजाड यांना, आणि त्या क्षणाला माणिक दादाचा लगेच उत्तर येतं, सर मी माझा टँकर येऊन येतो, काळजी करू नका। आमच्या शाळेतील शिक्षिका सौ स्नेहल शिंदे यांच्याकडून देखील पाण्याचं सौजन्य, टँकरचं सौजन्य आम्हाला लाभत असतं। तर स्नेहल यांचा सन्मान किंवा त्याचे आभार मानण्यासाठी मी अण्णांना विनंती करतो। 2 महिने त्यांचा टँकर या ठिकाणी होता पाण्यासाठी, मुलांच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी, त्यांना धन्यवाद। यासोबत सन्माननीय माधू शेठ चौधरी यांना फक्त सहज सांगितलं, दादा आपल्याला मुरुम पाहिजे, दादांनी त्या क्षणाला लगेच 3 ट्रॉली मुरुम या ठिकाणी आणून आभार मानावेत, त्यांचा सन्मान करावा। फोटो घ्या। संतोष बबन उजगडे यांचं नेहमी सहकार्य लाभत असतं। तर कधी दादाला म्हटलं की आपल्याला संतोष भाऊ आपल्याला जायचंय, तर त्या क्षणाला ते मदतीसाठी उभे असतात। त्यांचा सन्मान या ठिकाणी मी राजाराम चौधरी यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान आपण करावा, तो करू इच्छितो, त्याचा आपण स्वीकार करावा। मुलं शांत बसा जरा वेळ। की 12 वाजता म्हणजे आमचं काम चालू होतं, रात्री 10 ते 12 या 2 तासात ते या ठिकाणी भोंगे लावलेले आहेत। ही साऊंड सिस्टीमची व्यवस्था त्यांच्या वतीने झालेली आहे, त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय। सन्माननीय निवृत्तीनाना यांना विनंती आहे की आमचे मुख्याध्यापक आपला सन्मान करतील। एक मात्र खंत व्यक्त करील, शाळेत या गारखेडी गावामध्ये 280 उमरे आहेत, 280 घरं आहेत आणि शाळेत शिकणारी 70 बालकं आहेत। असो 25 वर्षापूर्वी या शाळेचा पट होता 252 विद्यार्थी या शाळेत शिकत होते, आणि आज या मितीला 70 विद्यार्थी शिकत आहेत। गावातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत। असो मराठी शाळेमध्ये मुलांचं भवितव्य घडत असतं, आणि ते भवितव्य घडवण्याचं काम आम्ही शिक्षक या ठिकाणी मनापासून करत आहोत। तर हे काम करत असताना पालक कमी पडतायत या ठिकाणी, ही खंत आहे। आमचे डोंगरे मॅडम नेहमी सांगत असतात, पालक कमी असे 70 विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी पाहिजे होते। आम्हाला काय वाटतं, आमची संपत्ती म्हणजे आमची मुलं आहेत, ते शेत असेल ते काय जे असेल ना ते अजिबात आमच्यासाठी महत्वाचं नाही, तुमचं बंगला गाडी काही महत्वाचं नाही, ही जी लेकरं आहेत ना ती लेकरं ही आमची संपत्ती आहे, आणि या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही झगडलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे। म्हणून पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांसाठी वेळ द्या। अहो ही मुलं जर घडली नाहीत, ही पुढे गेली नाहीत तर तुमचं जीवन व्यर्थ आहे, म्हणून या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे। आणि ही गारखिंडीकरांसाठी मात्र एक खंत आहे, माझ्यासाठी आमच्या शिक्षकांसाठी खंत आहे की तुम्ही मात्र वेळ देत नाहीये, तो वेळ आपण दिला पाहिजे। आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी काही असेल त्यासाठी वेळ दिला पाहिजे। असो सन्माननीय राजाराम शंकर चौधरी यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी बक्षीस ठेवलेलं आहे। याचा 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक वर्गातून जो पहिला मुलगा येईल त्या मुलाला प्रत्येक मुलाला 501 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून मिळणार आहे। आणि 6वी आणि 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक वर्गातून जो पहिला मुलगा येणार आहे त्याला 1001 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून मिळणार आहे। आणि ते बक्षीस मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे। विद्यार्थी असणारे सन्माननीय देवादादा जिंजाड, आपलं गारखिंडी गावचं भूषण,
हे देवदादा आज साहित्य क्षेत्रामध्ये एका उंचीवर पोहोचलेले आहेत. त्यांच्या सगळं उलथवून टाकलं पाहिजे हा एक काव्यसंग्रह असेल. आणि त्यानंतर एक भाकर तीन चुली ही कादंबरी असेल. या कादंबरीसाठी तुम्हाला सांगतो, या आपल्या भूमिपुत्राला 37 पुरस्कार मिळालेले आहेत. किती? राज्य स्तरावरचे 37 पुरस्कार मिळवणारा लेखक कवी या गारखिंडीच्या मातीतला आहे. याचा सार्थ अभिमान आहे आम्हा शिक्षकांना, गावाला, आपल्या सगळ्यांना. गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवदादा या ठिकाणी आले होते. आमची प्रार्थना चालू होती आणि सहज देवदादांचे पाय या ठिकाणी आले, म्हणजे वळले. आणि या ठिकाणी आल्यानंतर देवदादांनी मुलांशी युद्धगुज केलं. सहज त्यांनी गप्पा मारल्या, हे बाळ धनू खाली बस. आणि त्या ठिकाणी मुलांशी संवाद करताना आपल्या शाळेतील इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी गौरी जिंजाड हिच्याशी त्यांनी बातचीत केली. सहज तिच्या व्यथा, तिच्या अडचणी त्यांना समजून घ्यायच्या होत्या. तर मग तिच्याशी बातचीत करताना ते व्हिडिओ या ठिकाणी एक सहज तयार करण्यात आला आणि तो जो व्हिडिओ आहे त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आणि त्या व्हिडिओला हजारो लाईक आल्या. हजारो लाईक, लक्षात घ्या. आणि आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी गौरी जिंजाड या विद्यार्थिनीला तिची जी प्राप्त परिस्थिती आहे, वडील पायाच्या दुखण्यामुळे त्रस्त आहेत आणि या विद्यार्थिनीला सायकलची आवश्यकता होती. गरीब अशा या मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत प्राप्त झालेली आहे. या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो. इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या मुलीसाठी सायकलची भेट देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपण इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानूया. आतापर्यंत 5,500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केलेली आहे. त्यामध्ये आपली गौरी जिंजाड आहे, तिच्यासाठी टाळ्या होत्या. असो, तर आतापर्यंत या फाउंडेशनने 58 लाखापेक्षा जास्त मदत महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. रुपालीताई मोरे यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने सर्व शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून राजाराम मोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये दिलेले आहेत. सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर आपल्या गावचे कणिंगभट मामा यांनीही मुलांसाठी खाऊचे 2 पुढे दिलेले आहेत. त्यांचंही शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार. त्यानंतर आपल्या गावची ग्रामपंचायत यांच्याकडून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी 5 किलो लाडू प्राप्त झालेले आहेत. ग्रामपंचायत देखील शाळा व्यवस्थापन समिती आणि अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या वतीने आभार. त्यानंतर शेवबाई राजू भोसले यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी खाऊसाठी 100 रुपये प्राप्त झाले आहेत. त्यांचेही शाळेच्या वतीने आभार. त्यानंतर सौ रुपाली वाढदिवसानिमित्त सौ रुपाली आनंदा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पेन व पेन्सिल दिलेले आहेत. त्यांचंही शाळेच्या वतीने मनापासून आभार. त्यानंतर शिवानी भीमराव गायकवाड यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी 2 खाऊपुडे प्राप्त झाले आहेत. त्यांचंही शाळेच्या वतीने आभार. त्यानंतर आमच्या शाळेचे पालक छाया शरद चौधरी यांनीही मुलांसाठी खाऊसाठी बिस्किट पुढे दिलेले आहेत. त्यानंतर सारिका विकास चौधरी यांनीही चॉकलेट पुढे दिलेले आहेत. त्यांचंही शाळेच्या वतीने मनापासून आभार. त्यानंतर सोनाली कैलास गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांसाठी खाऊ म्हणून 1 चॉकलेटचा पुडा दिलेला आहे. गौरी भूषण गायकवाड यांनीही 1 चॉकलेटचा पुडा दिलेला आहे आणि अंकुश शंकर गायकवाड यांनीही 1 चॉकलेटचा पुडा दिलेला आहे. त्या सर्व व्यक्तींसाठी शाळेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार. त्यानंतर इंदुबाई शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना खाऊसाठी 100 रुपये दिलेले आहेत. त्यांचेही शाळेच्या वतीने मनापासून आभार. या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि मुलांना या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून शुभेच्छा देतो. गोड आहे काय? त्यासोबत चटकदार आहे म्हणूनच चाललंय ते, है ना दीदी? खाऊ घेतला? त्यासोबत
त्यांना चौधरी याच्यामध्ये पहिल्या नंबरमध्येच राहायला पाहिजे असं सर्व विद्यार्थ्यांना त्याचं संविधान मिळलं आणि म्हणून आज आपण 15 ऑगस्ट हा कार्यक्रम संपन्न करण्यात. हो आमचा पण काढा ना. ही रांगोळी कोणी काढली मॅडम? तुम्ही ना. रांगोळी ह्या मॅडमनी काढली, डोंगरे मॅडम ना. हा खूप छान काढली. नाही ठीक आहे. व्यवस्थापन समिती गारखिंडी चे अध्यक्ष सन्माननीय आनंदाजी मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना पेन्सिल आणि पेनचं वाटप होत आहे. जा जा पाठीमागे जा, मिळालं का लगेच मागे जा. हा चौथी तिसरी आता तिसरी या लवकर, आणि ज्यांना मिळाले त्यांनी या बाजूला बघ बरं तिथं. हा आता चौथी आता चौथी हे बसून घ्या बसून. नाही नाही ते नंतर फटाफट ती ए बस खाली. कोण राहिले